हवंय. तर आजकाल वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बरेच असे पेंटिंग्स आलेत की आम्हाला असे हवे, तर ते सुद्धा तू करून ते सुद्धा येतात. ओके, ते सुद्धा येतात. इंटेरियर डिझाईन, बुद्धाचा फोटो हवा. इंटेरियर डिझाईन होत असताना 4-5 जागा अशा ठेवल्या जातात की इथे आपल्याला पोर्ट्रेट लावायचे, आणि त्या मग मला फोटोज येतात, त्याचे सायझेस येतात की प्रणव आम्हाला इथे हे अपेक्षित आहे, किंवा आम्हाला इथे घरचा फोटो, आमचा फॅमिली फोटो अपेक्षित आहे, किंवा इथे तुम्ही जसं म्हणालात तसं एक ठराविक कुठल्या तरी देवाचा फोटो अपेक्षित आहे. हे असं ज्यावेळी ते सगळं इंटेरियर डिझाईन होत असतं त्याच वेळी मला त्याच्यात इंटरफेअर करावं लागतं. कारण इथे केवढं पोर्ट्रेट लागेल किंवा ही साईज काय असेल, सगळ्या गोष्टी. सो हे सगळं त्याच वेळी ठरलं जातं. आणि तुम्ही जसं म्हणालात की वास्तूचं, तर एक ठराविक माझ्याकडे तोही फॉर्मॅट येतो की आम्हाला ह्याच कलरचं बॉर्डर हवी आहे किंवा ह्याच टाईप मधलं पोर्ट्रेट हवंय, त्यात बाकी काही छेडछाड होणं अपेक्षित नाहीये. किंवा बऱ्याचदा असं होतं की मला त्या फ्रेमच्या साईजेस इतक्या ऑड घ्याव्या लागतात